जय गजानन श्री गजानन. नमस्कार मंडळी, मी विष्णू भाकरे. तर आज गेलो आम्ही शेंब्याला आणि शेंब्याला गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आम्ही गेलो ते प्रसाद भोपळे यांच्याकडं, जे की शेंब्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांच्या जाणतं व्यक्तिमत्व आहे. तेच म्हणजे मिस्टर भोला, जे की प्रसाद भोपळे यांच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे मिस्टर भोला. जेव्हा आम्ही यूट्यूबला शेंबा म्हणून सर्च केलं तेव्हा आम्हाला मिस्टर भोला यांचे ब्लॉगिंगचे व्हिडिओ दिसलेत. तर मग आम्ही गेलो त्यांना भेटायला. तर तेव्हा चालू होतं त्यांच्या घराचं बांधकाम आणि ते उचलत होते रेती. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं, भाऊ आम्ही आलो शेंबा पाहायला, तर तुम्ही आम्हाला 15-20 मिनटं वेळ देऊ शकता का? तेव्हा आपले भोलाभाऊ बोललेत ना, काही विषय आहे का भाऊ? त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट गुप्तेश्वराच्या जवळ. नंतर तेथे जाऊन आम्ही चढलो ना भाऊ पाण्याच्या टाकीवर आणि घेतलेत ना हे ड्रोन शॉट, ज्यामध्ये की आपण पाहू शकता विश्वगंगेमध्ये बंधाऱ्यांमुळे अडवल्या गेलेलं पाणी, तसेच आपलं शेंबा खुर्द, जे की अतिशय सुंदर असं दिसत आहे. आपल्या भागातील भूजल पातळी वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या नदीवरील बंधारे आजपर्यंत कोणीही न दाखवलेलं आकाशाच्या नजरेतून हे आपलं शेंबा गाव मी आपल्याला दाखवत आहे. चला तर आता परत जाऊयात आपल्या गुप्तेश्वर आश्रमाकडे. त्याआधी आपल्या शेंबा या गावावरती एक नजर फिरून घेऊयात. सुंदर असा बांधलेला आपला नांदुरा मोताळा रोडवरील पूल आपण पाहू शकता. आणि हे समोर जे दृश्य दिसत आहे आपल्याला, ते आहे आपल्या सुंदर अशा गुप्तेश्वराचे, विश्वगंगेचे आणि आपल्या गुप्तेश्वर आश्रमाचे. आपल्या गुप्तेश्वराचा परिसर हा दाट आणि उंच उंच झाडांनी बहरलेला आहे. कोणालाही येथे शांतपणे बसायचं असल्यास इथं छानशी अशी व्यवस्था केलेली आहे. नंदी महाराजांना नमस्कार करून आपण आतमध्ये गुप्तेश्वराच्या दर्शनाला जाऊयात आणि दर्शन करूयात. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झोपलेला मारुती जर का कुठं पाहायचा असेल तर एक तर संभाजीनगरमधील भद्रा मारुती आणि दुसरा म्हणजे आपल्या शेंब्यातील हा झोपलेला मारुती. आपल्या गुप्तेश्वराचं खरं स्वरूप जर पाहायचं असेल तर जेव्हा इथं सप्ताह बसलेला असतो तेव्हा येऊन आपण या जागेची किंमत खरी काय आहे ते समजून घेऊ शकतो. कारण की इथे हजारो लोकांची गर्दी जमलेली असते. पण भाऊ, आपल्या गुप्तेश्वराचं हे सौंदर्य नजरेत साठवून ठेवावं अशाच प्रकारचं आहे. अतिशय विलक्षणीय असं दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे. हे तर आपलं खरंच भाग्य आहे. भाऊ, आम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त मजा आली असेल ना, तर ते म्हणजे या खंडोबाच्या दर्शनाला जाताना. कारण की रस्ता तर तुम्ही पाहू शकता किती भयानक आहे. आम्हाला तर दिवसाच्या रस्त्यानं भेव लागत होता. कारण की वाढलेला हा मका आणि वाढलेलं गवत, त्यातून रस्ता शोधत शोधत कसं तरी खंडोबाच्या दर्शनाला जायचं होतं. मक्यामधून जाताना तर वेगळीच मजा येत होती भाऊ, आणि फाटतही होती भाऊ. कारण की आतमध्ये डुकरांनी अनेक ठिकाणी मका हा मोडलेला होता. त्यात आपले प्रसाद भाऊ म्हणत होते, भाऊ डुक्कर जर कधी दिसलं तर पळून जा बरं, कारण की आम्ही तर आमचं पाहून घेऊ. मग काय भाऊ, अजूनच फाटायला लागली ना. पण याच्यानंतर जे पाहिलं ना भाऊ, त्यानं खरोखर मन खुशच होऊन गेलं. खरी भक्ती आणि देवाबद्दलची आस्था याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे खंडोबाचं मंदिर. अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी इथं आपण खंडोबा रायाची प्रतिमा पाहू शकतो. 3-4 निंबाचे झाडं आहेत भाऊ, पण त्याच्यापैकी एका झाडाला बिलकुल चवच नाही. बाकीचे झाडं तर नॉर्मल जसे कडू असतात तसे कडू आहेत, पण एकाला बिलकुल चवच नाही. चला तर आता आमच्या परतीचा प्रवास न म्हणता संघर्षच म्हणेल मी तर त्याला, जो की तुम्ही पाहूच शकता.
तर आता सर्वजण कमेंटमध्ये सांगा बरं, हे झाड आणि फळ कशाचं आहे. तर ही आहे आपल्या शेंबा आणि तांदुळवाडीमधील गंगा, म्हणजेच आपली विश्वगंगा. जो काय काही जलवा आहे ना भाऊ आपल्या तांदुळवाडी आणि शेंब्यावालीचा, तो सगळा म्हणजे या विश्वगंगेमुळेच. भाऊ, या ठिकाणाला भेट दिल्यानंतर आपलं मन खुश झाल्याशिवाय राहत नाही बरं. एक काळ असा होता की तांदुळवाडी आणि शेंबा हे जे ओळखल्या जायचं, तर ते या सिद्धेश्वरावरील सप्त्यामुळे, कारण की येथे भयानक प्रचंड अशा प्रकारचा भागवत सप्ताह इथं होत असायचा. ते तर ठीक आहे, पण आता तांदुळवाडी बघून घेऊयात. अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे. आपली विश्वगंगा एकदा पाहिल्यानंतर असं वाटतं की पाहतच राहावं. आपल्याला समोर जो दिसत आहे पूल, तो आहे आपला शेंबा आणि जयपूर रोडवरील सध्या नवीन झालेला पूल. चला तर आपलं सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं बाकीच आहे. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण या इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. तर इथे आपण पाहत आहात भक्त निवास, तसेच नामदेव पायरी आणि आपली विटू माऊली. चला तर आता आपण आपल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये जाऊयात आणि जे जे विद्यार्थी इथं शिकलेले आहेत त्यांच्या आठवणींना उजाळा देऊयात. आपल्या झेडपी शाळेचा हा व्हिडिओ बघताना जे जे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकलेले आहेत त्यांना जो आनंद होत असेल, तो फक्त तेच विद्यार्थी अनुभवू शकतात. जुन्या आठवणी नव्या करणारा हा क्षण आणि स्वच्छ आणि सुंदर असा परिसर. भाऊ, येथे जमलेल्या या मित्रमंडळीसोबत तुम्हाला आपल्या शाळेचा एक नंबर असा व्ह्यू दाखवत आहे, जो की पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडातून वाव निघाल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या झाडांनी गजबजलेला, तसेच अत्याधुनिकतेची कास धरलेली, म्हणजेच आपल्या सोलरनी वीज निर्मिती करणारी ही आपली झेडपी शाळा. भाऊ, आपल्या गावचं मेन आकर्षण आणि मेन जागा म्हणजेच मारुती रायाचं मंदिर, तसेच आपल्या नंदूभाऊच्या विशेष प्रयत्नातून उभारलेली ही बैलजोडी आणि अतिशय सुंदर अशा शेतकऱ्याची प्रतिमा. तसेच आपल्या गावचं गावपण सुद्धा आपण या व्हिडिओद्वारे या क्षणाला अनुभवू शकतो. सुंदर असं लक्ष्मीनारायण मंदिर, हनुमंताचं मंदिर, तसेच गणेश मंदिर, कधीही विसरता न येणारं चित्रीकरण हे आपण आपल्या गावाचं सध्या पाहत आहोत. आपलं शेंबा हे गाव जवळपास 70-80% आपल्या या विश्वगंगा नदीने वेढलेले आहे. जेवढी आपल्या देशासाठी संसद महत्त्वाची आहे, तेवढीच आपल्या गावासाठी महत्त्वाची असलेली आपली ही ग्रामपंचायत. आपल्या गावाची आणबाण आणि शान असलेलं हनुमंतरायाचं मंदिर, आपली बैलजोडी आणि शेतकऱ्याचा पुतळा, तसेच आपल्या गावाची यश, हा आपल्या गावचा मुख्य रस्ता की ज्यावरती सरकारी दवाखाना, महाराष्ट्र बँकेची शाखा, तसेच मेन म्हणजे बसस्टँड. आणि आपण पाहू शकतो बसस्टँडवरून बस ही सध्या निघालेली आहे. आपल्या नांदुरा मोताळा रोडचं अप्रतिम असं दृश्य आपण सध्या पाहू शकत आहे. ही आपल्या गावची निसर्गाने नटलेली सुंदरता जेवढी पाहावी तेवढी कमीच. हा टाकळखेड रस्ता जे की प्रसिद्ध आहे शनी मंदिरासाठी आणि आजूबाजूला जाणाऱ्या गावांच्या रस्त्यांवरती लावलेल्या झाडांमुळे. तर मंडळी, आता आपण आलेलो आहे शेंब्यातील खंडोबा मंदिरामध्ये, जे की आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारे पताका लावून सुशोभीकरण हे या मंदिराचं केलेलं आहे. येथे गणपती बसलेला आहे आणि दुसऱ्या दिवसच्या भंडाऱ्याची तयारी सुरू आहे.
जे की आपण पाहू शकता कार्यकर्ते अतिशय मेहनतीने उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करताना आपल्याला दिसत आहेत. आपण आतमध्ये जाऊन खंडोबा रायाचे दर्शन घेऊयात आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या मागे असलेली हिडन मेहनत जी की आपली हे महिला मंडळ करताना आपल्याला इथं दिसत आहे. आपल्या अहिल्या मातेला प्रणाम करून पुन्हा एकदा खंडोबाचा आशीर्वाद घेऊयात. येळकोट येळकोट जय मल्हार. आणि हे आपले उद्याचे कार्यक्रमासाठी धावणारे कार्यकर्ते कृषी महाविद्यालय तथा SES कनिष्ठ महाविद्यालय जे की आपल्या फक्त शेंबा या गावातील नाही तर आजूबाजूच्या सर्व खेडेगावातील सर्व जनतेचं काळीच म्हणजे आपलं कृषी विद्यालय, आपल्या शेंब्याची ओळख असलेलं आणि आपल्या व्हिडिओतील सर्वात इंटरेस्टिंग आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कृषी विद्यालय शेंबा अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं असलेलं ग्राउंड. आपल्या महाविद्यालयाची स्थापना ही गोविंदराव शेंबेकर आणि त्यांच्या काही सहकारी मित्रांनी 1953 मध्ये केलेली आहे. आता एवढ्यातच घडलेली तसेच आपल्या शेंबा गावाचा लौकिक आणि प्रत्येक गावकऱ्याची मान अभिमानाने उंचावेल अशी गोष्ट म्हणजेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील MST CETमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेले आपले डॉक्टर दीपक झोपे हे सुद्धा आपल्या शेंब्याचेच एक व्यक्ती आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या शेंबा गावाचे नाव उंचावलेले आहे. तर त्याबद्दल डॉक्टर दीपक झोपे यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या कृषी विद्यालयाचं हे चित्रीकरण किंवा व्हिडिओग्राफी तसेच हे ड्रोन शॉट म्हणजे एवढे सुंदर निघालेले आहेत जसे की भूतो न भविष्यते. म्हणजेच जेवढे विद्यार्थी या शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकत असतील त्यांना तसेच प्रत्येक शेंबावासियाचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला असेलच. हा तर मंडळी आज आपल्यासोबत आहेत आपल्या शेंबा गावचे माजी सरपंच नंदूभाऊ खोंदले. यांच्या विशेष प्रयत्नातून प्रत्येक शेतकऱ्याच्या सन्मानार्थ त्यांनी उभारलेला ग्रामपंचायतीजवळील बैलजोडी आणि शेतकऱ्याचा पुतळा आपण बघित असलेली पुलावरील मंडळी कोणी स्वप्नातही विचार केलेला नसेल की एक दिवस असा येईल की या पुलावर थांबून ही मंडळी मच्छी पकडायचं काम करेल. तसेच आपल्या भागातील भूजल पातळी वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले आपल्या नदीवरील बंधारे जे की नंदूभाऊ खोंदले यांच्या प्रयत्नातून साकार झालेले बंधारे आहेत. गावामध्ये व्यायामशाळा असेल, तलाठी ऑफिस असेल किंवा एखाद्या समाजासाठी सभागृह असेल आणि विशेष म्हणजे आपल्या सरकारी दवाखान्याचं एक्सटेन्शन असेल जे की आपण पाहू शकता जेवढा आधी होता त्यापेक्षा 3 पटींनी मोठा आणि भव्य स्वरूपाचा दवाखाना आपल्यासाठी आज आपल्या सेवेत आहे. हा तर मंडळी तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका.